राम राम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी मुलकाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. प्रत्येक वर्षी नाही म्हणतात, एक वर्षाआड मी शून्य मशागतीवर टोमॅटो करत असतो. म्हणजे जो बेड मागच्या वर्षी केला, आता हे आमच्या रानामध्ये तुम्हाला दिसतंय पाठीमागे आम्ही वाल काढला आणि आमचं स्ट्रक्चर उभं आहे अजून. हे वालं अँगलचं 12 mm अँगल नाही म्हणता येईल आपल्या, त्याचे 12 mm चे गज आहेत. त्याला खाली 4 बोटावर कचका मारला आहे खाली गज जाऊ नये म्हणून. तर या स्ट्रक्चरचा आम्ही काही वर्ष म्हणजे दुसऱ्यांदा उपयोग केला, किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, शून्य मशागतीवर टोमॅटो लागवड केली. म्हणजे हेच बेड, याच्यातला हे जी कचरा आहे, हे जे काही वालाचं पीक आहे, हे साफ करायचं आणि याच्यावर परत तेच पीक लावायचं. तर हे आम्ही ऑलरेडी केलं आहे. आम्ही टोमॅटोचे बेड वालाला वापरले. टोमॅटो लागवड होता मागच्या वर्षी, तो मोडला आणि त्याच्यावर वाल घेतला आणि आता वाल मोडला. आता मात्र आम्ही बेड दुरुस्त करणार. थोडंसं अंतराचा बी आमचा प्रश्न होता. म्हणजे एकदा बेड केल्यानंतर आम्ही 1 वर्ष 1.5 वर्ष त्याला सरळ वापरतो. त्याच्यामध्ये आपला इंटरकल्चरचं ऑपरेशन, नांगरणी, वखरणी, रोटावेटर, बेड तयार करणे हे सगळं वाचतं. त्याच्यावर छोटं पॉवर टिलर आहे, तर मिनी पॉवर टिलर, ते जर आपण हळू मारून घेतला हलक्या हातानं तर बेड भुसभुशीत होतो. त्याच्यानंतर जर जैविक आपण ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पोचन्या जर सोडलं तरी आपला बेड भुसभुशीत होतो. आणि आपल्याला जो काही मशागतीसाठी लागणारा पैसा आहे हा वाचतो. जर आपण पैसे वाचवले तर मात्र आपला नफा इनडिरेक्टली वाढू शकतो. तर तुमच्याकडे जर असं एक पीक घेतलं असेल हिवाळी, आणि असे जर बेड उभी असेल, असं जर स्ट्रक्चर रेडी असेल, तर कमी खर्चामध्ये जर तुम्हाला टोमॅटो करायचे असेल तर तुम्ही टोमॅटो याच्यामध्ये लावू शकता. याच्यामध्ये टोमॅटो आरामशीर येतो. याच्यामध्ये गोबी, मिरची, जे काही पिकं आहेत हे या बेडवर परत येऊ शकतात. याला परत बेड बनवायची गरज नाही, काहीच नाही. पूर्ण रान साफ करून घ्यायचं, पाणी द्यायचं, ओलं करून घ्यायचं, सुकवायचं आणि त्याच्यानंतर परत त्याला ओलं करून घ्यायचं लावायच्या दिवशी आणि आपली लागवड करून घ्यायची. मल्चिंग फक्त त्या टायमाला काय करायचं, मल्चिंग फाडायचं नाही. आता आम्ही मल्चिंग फाडला आहे, आम्हाला परत नवीन बेड करायचं आहे. कारण आता आमचा एक बेड वर्ष झाले. आम्ही हा बेड ठेवला असता, पण काय झालं, याच्यातून 3 पूर गेले, त्यामुळे हा बेड कॉम्पॅक्ट आला, म्हणजे कडक आला. कडक आल्यामुळं याला परत मोडल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. पण ज्या शेतामध्ये जर तुमचं बेड नरम असेल आणि कडक जर आला नसेल तर अशा ठिकाणी आपलं काय म्हणतो, जुन्या बेडमध्ये आपण लागवड करू शकतो आणि आपला पैसा वाचू शकतो. आता काही शेतकरी म्हणतील त्याची मुळी चालणार नाही, मुळी थांबेल. मुळीचा काही विषय नसतो, मुळी आरामशीर चालत असते. शून्य मशागती लागवडीचा तोटा काही होत नाही. जुने दिलेले खतं खाली पडलेले असतात, ते पण आपटेक व्हायला मदत होते. खताचा पैसा वाचतो आपला. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला बेसल डोस हाताने टाकावा लागणार आहे मॅन्युअली तुम्हाला. जसं आता ते डिब्लेअर मशीन आलं आहे, मी एक व्हिडिओ केला होता पडगिलवरचा, त्याच्यामध्ये ते मशीन आलं आहे खत टोचायचं. खत टोचन यंत्राच्या साहाय्याने जर आपण खतं टोचून घेतले, म्हणजे टाकून घेतले, त्याच्यावर तरी त्याचा फायदा होतो आणि त्या बेडचा उपयोग होतो परत आपल्याला वापरायला. जर तुमची अशी बेड असेल आणि रान तयार असेल तर अशा शेतामध्ये तुम्ही 100% शून्य मशागतीचा प्रयोग करा. आम्ही दरवर्षी करतो. आता हा बेड आमचा तयार झाल्यानंतर याच्यावर आम्ही 3 पिकं परत काढणार आणि 3 पिकं काढल्यानंतर आम्ही याला मोडणार. जसं आता मोडलं आहे, आता आमचं टोमॅटो लागवडीची तयारी सुरू झाली. टोमॅटो जर तुम्हाला आमच्यासोबत लावायचं असेल, योग्य टायमिंग, योग्य डेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्लॉट आमच्याकडे बुक करू शकता आणि चांगल्या प्रकारे टोमॅटोचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता. गायडन्स तुम्हाला मिळेल प्रॉपर बुकिंग केल्यानंतर. काही शेतकऱ्यांना जर फक्त डेट पाहिजे असेल तरी तुम्हाला डेट दिल्या जाईल की कोणत्या डेटला लागवड करायची आहे प्रॉपर. परत हे आता आपलं वालाचं शेत होतं. हे वालाचं शेतामधलं वाल पीक काढून टाकलं आपण, पण आपल्याकडं दुरीचं बियाणं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मुबलक बी प्रमाणात नाही, फक्त एक 20-22 दिवस फक्त पुरेल एवढा महिनाच आपल्याकडं बियाणं आहे. जर तुम्हाला बियाणं लागत असेल तर तुम्ही 95 27 84 50 84 या नंबरवर वडिलांना फोन करा आणि टोमॅटोचा प्लॉट बुकिंग करण्यासाठी फोन करा. तर अशा प्रकारे आपण शून्य मशागतीवर जर लागवड केली तर आपला पैसाही वाचतो, लागवड खर्चही कमी होतो आणि आपला नफा 100% वाढतो आणि पीक चांगल्या प्रकारे येतं. असं कोण म्हणतं की पीक खराब येईल, येत नाही. आमचा दरवर्षीचा प्रयोग आहे. एकदा बेड केलं की 3-4 वेळा त्याला वापरा आणि खर्च कमी करा. व्हिडिओ आवडल्यास नेहमीसारखं लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा मंडळी. मी तेच थांबतो. राम राम.